आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरी, अगं रुद्र नाही आला? ते त्यांच्या खोलीतच जेवले. गौरी, तू बोललीस ना त्याच्याशी? हो. बस. थँक्यू. सोहा, अगं बस ना जेवायला. हो. सुहा, बस की. गौरी, थँक्यू. यू नो ना, आज तुझ्यामुळे मी आणि रोहित एकत्र आहेत. यू आर सच अ ग्रेट पर्सन. मी माझ्या आयुष्यात तुझ्यासारखी कधीच नाही होऊ शकत. सोहा, बस तू. मला वाटतं आपण जेवायला सुरुवात करूया. त्याआधी मला एक अनाउन्समेंट करायची आहे. मी आणि रोहितने असं ठरवलं की अगरबत्तीचं नाव चेंज करायचं. अगं पण का? हो, कारण बिट्टी अगरबत्ती हे नाव चांगलं आहे की. राजनपा, आता रोहित हा सगळा बिझनेस सांभाळतोय आणि तोच मोठा करणार आहे. सो चांगलं नाव असावं असं तुम्हाला नाही वाटत का? आणि बिट्टी हे खूप लोकल नाव आहे. सॉरी गौरी, पण हे नाव मार्केटमध्ये कसं चालेल? कदाचित तुला दुसरं नाव सुचलं नसेल, पण आता रोहित हा बिझनेस सांभाळणार आहे तर तो हा बिझनेस इंटरनॅशनल लेवलला घेऊन जाणार. त्यात बिट्टी अगरबत्ती हे नाव नाही चालणार. अगं पण सुहा, बिट्टी हे ब्रँड नेम झालंय आता. त्या नावाला स्वतःची अशी ओळख तयार झाली. ती पुसायची कशाला ना? मम्मी, आपली अगरबत्ती मार्केटमध्ये कोणीच घेणार नाही. आता ब्रँडिंग आणि पॅकेजिंगला जास्त व्हॅल्यू आहे. रोहित, तुलाही हेच योग्य वाटतंय का? हो ना? हो. ठीक आहे. आता बिझनेस तुमचा आहे तर डिसिजनही तुमचेच असणार आहे. हा, पण मला जर तुम्ही पर्सनली विचारलं की तुमचं काय मत आहे, तर मी हेच नक्की सांगेन की बिट्टी अगरबत्ती हेच नाव योग्य आहे. म्हणजे मार्केटमध्ये त्याची एक स्पेसिफिक अशी एक आयडेंटिटी झाली, एक ओळख झाली आणि ती ओळख पुसून नवीन नाव, हा म्हणजे त्याला खूप वेळ जाईल. आणि रोहित, मला वाटतं त्यामध्ये लॉसही होऊ शकतो.
आणि गौरी आणि रोहितनी मिळूनच हे नाव ठरवलं होतं नाही का? तुला चालेल ना गौरी? आम्ही नाव चेंज केलं तर तुला चालेल ना? चालेल ना? सिंपल. पिट्टी, मला मला माफ कर ग. तुझं तर नावही पुसलं जात आहे आणि मी काहीच करू शकत नाही. खरंच मला माफ कर बाळा. हे गौरक्का, अगं रडतेस कसली? बाळा नको मनाला लावून घेऊ. अगं नावाचं काय, ते येतं राहतं जातं. सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, या व्यवसायाला तू सुरुवात केली आणि हे सत्य कधीच बदलणार नाही. चंदू काका तुमचं खरं हो, पण बिट्टी लहान आहे. तिला कसं समजावू मी? तिला वाईट नाही वाटणार का सांगा बरं? वाईट वाटेल पण शहाणी आहे ती. अगं तुझ्यासारखीच आहे. आणि नाव बदललं म्हणून कोण रडतं का? आता मी तर सारखं नाव बदलतच असतो. आता ते रुद्रदादांचा मित्र कोण तो, त्यांचा मित्र आहे ना तो गोट्या. गोट्यास ना? नाही हो, पुष्पाजी. पुष्पा? हा पुष्पा. आता त्या बिचाराचं नाव आहे ना मी 2-2 मिनिटाला विसरत असतो. म्हणून तो काय रडत बसतो का? बरं माझं नाव काय? काय नाव आहे माझं? चंद्रकांत. काय भारी नाव आहे.